असा जर साऊंड मिळाला ना तर खरंच आम्हाला गाणं म्हणण्यासाठी स्फूर्ती निर्माण होते. खूप सुंदर साऊंड आहे आणि म्हणून दादा खरंच आईची शपथ घेऊन सांगतो ला 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 शाबाश क्या बात है. गाणं म्हटलं आध्यात्मिक असं घडी सांगते घडी 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 या अगोदर घडी नव्हती तर मनुष्याला टायमिंग समजत नव्हता का जी समजत होतं ना. डोक्यावर का सूर्य आला तर 12 वाजले असे समजायचे आमचे अशिक्षित लोक. बरोबर आहे. हो ना. डोक्याच्या बाहेर जर थोडस का सूर्य बाजूला सरकला तर 1 वाजेल असं समजायचे. हो 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 हो. समजलं असे अनुमान लावत होते आणि ते घरी चुलीवर बसून भाजी बनवते. ओके मा जरली असते ना. चांगलं आहे तुम्ही भाजी बनवते. मला सांगा जी गाणं लिहितात हे होय चुत्या बनवायची शायरी मी म्हणलं ना. हो तुम्ही लोकांना चुत्यात बनवू शकता ना नवघर साहेब. कोंबडा कधी अंड्यावर बसते का जी नीलच खंडाळ्याचा कोंबडा बसत असं अंड्यावर. ओके मा मला दाखवता मला सिद्ध करून कोंबडा अंड्यावर बसते का तर अंड्यावर बसते ना अंड्यावर बसते. लोकांना वाटते वा कोको को 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 अगे उडल्या 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 कोंबड्या उडल्या कोंबड्या उडल्या कोंबड्या उडल्या. हे लोक बनतील पागल. निशान शेर नाही बनतात. आज नाही उद्या नाही परवा नाही कधीच नाही. कोंबडा अंड्यावर बसते का नाही. गाणं लिहिताना आम्ही विचारपूर्वक गाणं लिहायला पाहिजे. समजलं की नाही. हो हो हो. गाणं म्हटलं शाहीर साहेबाने असं हा दीवाने तेरे नाम के हाय हाय खडे है दिल थाम के. काको याहू याहू म्हणे ना. अरे याहू 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 आणि देऊ देऊ देऊ. क्या बात है. इथे म्हटलं असाने आनंद वाटते पण 21 अंड्याचा कोंबडा म्हणता बरोबरच्या माय पण असं वाटते आपलं मस्त फोडावं का नको फोडा. आणि म्हणून म्हणून या कपाळाचं नाव डोकसं ठेवलंय. कपाळाचं नाव डोकसं ठेवलंय याच गोष्टीमुळे. काही असे बैताळ आपण बैताळ बनते ना आम्हाला बैताळ बनवते आणि लोकांना वाटते क्या मारा रे अबे इसने क्या बॉलिंग किया बे. छक्का. शाहीर साहेब जरा हुशियारी ना बरं. निशान शायर सोबत बाकीच्या शायरी घुमवून टाका तुम्ही. समजलं की नाही. आणि म्हणून मैं पागल नहीं हूँ यारो मुझे पागल बनाया गया. क्या बात है. और अमीरों को और अमीर गरीब को गुलाम बनाया गया. बाप रे. मैं पागल नहीं हूँ यारो मुझे पागल बनाया गया. अमीरों को और अमीर गरीब को गुलाम बनाया गया. ओके माँ. इसलिए गरीबी अपराधों को जन्म देती है क्योंकि ईमानदारी को फरेबी का इनाम मिल गया. तो कौन जीना चाहेगा ऐसी व्यवस्था में यारो जहाँ मरने के बाद भारत रत्न दिया गया. क्या बात है. सचिन तेंडुलकर माय बाप हो लक्ष ठेवा. शांत बसा दादांनो मी माफी मागतो. शांत आहे का. सचिन तेंडुलकर जिवंत आहे हो. तर जिवंतपणे त्याला भारतरत्न पुरस्कार दिला इथल्या व्यवस्थेने माझी काय म्हणाई नाही. नाही नाही. कारण तो एका बॉलवर 6 चौका मारते. या सुरज सारखा एका दिवसाला 100 धावा घेते म्हणून त्याला भारतरत्न पुरस्कार. अरे बापरे. परंतु या भारतामध्ये 109 महापुरुष जन्मास आले. तुमच्यासाठी ज्यांनी आयुष्य खर्च केलं रे. कधी 4 लेकर स्वतःचे दगावले. उपस्थापन भोगले तुमच्यासाठी. आज माना सन्मानाचं जीवन त्यांच्यामुळे आणि त्या महापुरुषाला मेल्याच्या नंतर पुरस्कार दिला इथल्या व्यवस्थेनं. आणि सचिन तेंडुलकर जिवंत आहे त्या जिवंतपणे पुरस्कार दिले. अबे द्या त्याच्यापेक्षा मोठा पुरस्कार द्या पण त्याने मरून तो द्या. अन्याय कशाला करता. बरोबर आहे. महात्मा गांधी सचिन तेंडुलकर पेक्षा काही लहान होते. त्यांचं कार्य काही त्याच्यापेक्षा कमी होतं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य त्याच्यापेक्षा कमी होतं नाही. महात्मा फुलेंचं कार्य त्याच्यापेक्षा सचिन तेंडुलकर पेक्षा कमी होतं काय. सावित्रीबाईचं कार्य त्या सचिन तेंडुलकर पेक्षा कमी होतं काय. सांगा माया बाबा छातीवर हात ठेवून. तो सचिन तेंडुलकर माया कास्तकाराची बरोबरी नाही करत. हे सगळे कास्तकार लोक आहेत. सचिन तेंडुलकर एका दिवसाला 100 धावा घेते. माझा कास्तकार माझा मायबाप
जेव्हा शेतामध्ये जाते तर एका दिवसाला 3 एकर जागा वखरून काढते. आऊत माशी माती वखरून पलटवते. समजलं? दिवसभरामध्ये 3 एकर जागा वखरून काढते म्हणजे 30 किलोमीटर जागा पायी चालते. 30-40 किलोमीटर. हो ना. एका दाण्यापासून 100 दाणे तयार करते. तर या आमच्या कास्तकाराला कोणता पुरस्कार दिला या भडव्यांनी? अगदी मा. आत्महत्येचा पुरस्कार द्या ना. कोण आडवा याला नथुराम घोडशेच्या अंडीला. मग हे खरंच प्रेम करतात का सांगा त्या महात्मा गांधीला? अरे जसं कुत्र जाते परसाकड शिकारीच्या मोक्यावर, हे अजूनही घेऊन फिरतात जातीवाद्यांना डोक्यावर. कोण मोस्तरी आमच्या कास्तकाराच्या धावा आणि हे अजूनही टाळ्या वाजवतात सचिन तेंडुलकरच्या छक्क्यावर. या कास्तकाराची काय बॅट बॉल खाऊन तुम्ही जीवन जगत का रे? तुम्हाला खावं लागेल तर नच खावं लागेल. बरोबर आहे? गहू तांदूळ खावं लागेल तुम्हाला. माझा बाप टिकवून तर तुम्ही खांडरे. नाही तर काय मोटरसायकल घेतका तुम्ही नाही. आणि कोणता पुरस्कार दिला आमच्या कास्तकाराला? आणि म्हणून मैं पागल नहीं हुई और मुझे पागल बनाया गया. अमीरों को और अमीर गरीब को गुलाम बनाया गया. इसलिए गरीबी अपराधों को जन्म देती है क्योंकि ईमानदारी को फरेबी का इनाम मिल गया. तो कौन जीना चाहेगा ऐसी व्यवस्था में यारो जहाँ मरने के बाद भारत रत्न दिया गया. आज देश के मर मिटने वाले जिंदा होते तो मरते मरते हंसकर यही कहकर जाते जीना हो या मरना यार वतन के वास्ते. अरे यहाँ तो बेईमानों की कीमत आसमान छू रही और हमने अपने वीरों को खो दिया बहुत सस्ते सस्ते. बहुत सस्ते सस्ते. फरमाना है तो वजह फरमाओ जो पत्थर की लकीर होती है. जिनके माँ बाप नालायक हो उनकी औलाद फकीर होती है. और राजा हो या नेता कहलाते जिन्हें आव्हान की फिकीर होती है. समजलं की नाही? आणि म्हणून शाहीर साहेबांना गाणं म्हटलं काय चांगली विचारधारा काय हरकत नाही. आणि म्हणतात काय गाण्याचे बोल आहेत दीवाने तेरे नाम के खडे है दिल थाम के. या चालीवर वेगळा गाणं आहे. हो सिंगीज किंगचा. सिंगीज किंगचा. बरं काय हरकत नाही. पिछवाड़ा समा तेरा बापरे. उठा सामान है. अगे मा. पाहिले हे पिछवाड़ा हे शब्द कोणाचे आहेत? कोणाचे शब्द आहेत? हे आमच्या गुरुजींचे शब्द आहेत. आणि केव्हापर्यंत याचं त्याचं घेत राहा सूरजजी? नाही मी असं म्हणत नाही त्यांनी स्वतः निर्माण केलं नाही, पण त्यांनी शब्द गोष्ट जुळवला की नाही. सुरुवातीला शब्द कोणी आणला? कौलिक याचं त्याचं घ्यान कोण्या दिवशी बिमार पडान काय नाही होत. घेऊ द्या याचं त्याचं घेऊ बिमार पडान म्हणलो. आपलं घ्या ना, आपलं काय ठेवा ना तुम्ही. समजले का नाही? पिछवाड़ा संभाल फेरा उठा सामान है मेरे गुरु का शेर है. हाँ जरा संभाल के चलाना अपनी जुबान का रणगाड़ा. एक भी अल्फाज निकला तूने आड़ा या तेरा तेरा खड़ा रहना तो दूर बैठना भी मुश्किल कर दूंगा ऐसा बिगाड़ दूंगा तेरा पिछवाड़ा. सुचवतो. हा माझ्या गुरुचा शेर आहे. एका शेरामध्ये पुढे त्या गाण्याची अशी तशी आहे. बरोबर आहे भाऊ? इथे पुरुषोत्तमजी खांडेकरांना तुम्ही ऐकलं असेल ना हो जी. हे एक भागेमारीचं घुबोल आहे. माझ्या गुरुचं गाणं आहे. तुम्हाला सांगतो अशी कशी माजरीच्या घड्याला घंटा उंदीर घंटा बांधते. आता त्यानं गाणं बनवलं याच्या चालीवर. त्याच्यामध्ये शब्द टाकले कोणते? अशी कशी. ओके मा. रमेश भाऊ पाडते. रमेश भाऊ फोल्डोडे वाले इनके ओर से 20 रुपये आए पार्टी हमारी. अशी कशी काय म्हणते मासोडी सर्पाला गिरते. मला सांगा अशी कशी शब्द हे कोणाचे आहेत? खांडेकर साहेबाचे आहेत की नाही? मग तुम्हाला लाज नाही वाटत? त्यांचे शब्द घेता तुम्ही आणि आमचे बोट आमच्या डोळ्यामध्ये टाकता तुम्ही. अरे 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 माय बाबा मी चुकीचं बोलत नाही. समजलं की नाही? माझं खरं असेल तर खरं म्हणा मी. माझं ते तसं नाही. जे सत्य आहे ते सत्य आहे. बरोबर आहे? आता हे म्हणतील तुम्ही काही लेखक आहे का? वैसी बात नाही आहे. मैं आपको कमजोर नाही समजता, पण तुम्ही जेव्हा आमचे बोटं जर आमच्या डोळ्यामध्ये टाकत असाल तर मी म्हणतो माझ्यासारखा मूर्ख शाहीर नाही. स्वतःने म्हणतो. समजले की नाही? जरा संभाल के चलाना अपनी जुबान का रणगाड़ा. एक भी अल्फाज निकला तूने आड़ा या तेरा अरे तेरा खड़ा रहना तो दूर बैठना भी मुश्किल कर दूंगा ऐसा बिगाड़ दूंगा तेरा पिछवाड़ा. तू सोच में पड़ जाएगा बोलू कहाँ से और हवा निकालू किधर से. माँ कसम वही घुसेड़ दूंगा तू निकला है जहाँ से. जेतून आला तिथेच कुचकून दी. समझलं का नहीं? समय की नजाकत को समझने वालों में होशियारी के आचार नजर आते हैं और देश की गरिमा जपने वाले बच्चों में हमें कल के सरदार तो बुजदिलों
का जीना भी क्या जीना है यारो, हमें तो आज के साधुओं में देश के गद्दार नजर आते हैं. क्या बात है. पाखंडी शेर थुकलो तर 1000 म्हणू शकतो, जिद्द करत नाही. आम्हाला असं वाटते की या बांधवाकडनं काहीतरी मला शिकायला मिळत. हा, पण ते आमचे शब्द इकडून तिकडून त्याचं तेतील मग त्याचं तेतील याचा किती त्याचा कोको 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 कोको. मागे आला की कोंबडा अंगात. हा गाणं निषेध शाळेला सांगायचं नाही, पूर्ण सांगून राहिलो मी. हा ते तिकडे बाकीच्याले ते वाशिंग पावडर निर्मा कांपे टेम्पेची सुरमा शिवानी ने दुनिया है उसकी दीवानी. समजलं का नाही? ते काय सोनू. हा आणि मग तुम्हाला मालूम आहे त्याचं काय आहे तर. समजलं की नाही? हे मला नाही. मग 21 आण्याचा कोंबड्या तर सिद्ध करून दाखवा बरं. कोंबड्या आण्यावर बसले नाही. कोंबड्या आणे ते काय नाही. वा रे वा, काही समजत नाही. शाहीर साहेब असं नको करानी. तुम्हाला आधी सांगत बरं. हो आता सिद्ध करून द्या तुम्ही. मी आधीच म्हटलं हे दुय्यम आचार विचाराची देवाणघेवाण आहे. बरोबर आहे. एकाला पकडणे आहे कुठेतरी, एकामेकाची पकड आहे. ते चुकले तर त्यांना पकडावं लागेल, मी चुकलो तर ते मला पकडतील. आय एम राईट. बरोबर आहे का रे भाऊ? विचाराची देवाणघेवाण आहे. आणि या पलीकडे तुम्ही काय समजता मी तयारच आहोत समोरच्या राऊंडसाठी. समजलं का नाही? हा मी तुम्हाला सांगितलं जे ते चुकलं तर चुकलं, नाही चुकलं तर नाही चुकलं. नाही चुकलं. समजलं. आणि म्हणून काय म्हणतो शाहीर साहेब म्हणतात भरपूर काय बोलून गेलेले आहेत. शाहीर साहेबांचं एक वेळा झालं नागरावर उभा तर चिकल्या केल्याशिवाय सोडत नाही. अरे बापरे. शायरी करण्यासाठी आलो मी, सोबत आणला नाही मी खंजर. खंजर. शायरी करण्यासाठी आलो मी, सोबत आणला नाही खंजर. कारण इथे सगळ्यांना माहिती आहे बांधवांनो की उंदराला खाते आणि तुले मालूम आहे मी निशान शाहीर हो, पार्टीवाला तिरंग्याचा शाहीर हो. एक वेळा झालो हरसावर उभा. हा आणि पुरा हातभर टाकतो नांग. चांगला कुतू मनासारखी वस्तू पाहून पाहणाऱ्याचं मन रमते आणि लाजी शर्मीच्या कुणी असो तो शर्माच्या ठिकाणी शरमते. तुला वाटत असेल लटकवे निशाण शाहीरला एखाद्या ठिकाणी, पण लक्षात ठेव निशाण शाहीरला चिकला तर नांगर चांगला जमते. शाहीर साहेब समजलं की नाही? आणि म्हणून आता तरी काही आगळं वेगळं ठेवा. हा मला गर्व वाटलं पाहिजे, मला गुरु करायचं आहे तुम्हाला गुरु. हो पण असे जर तुम्ही आमचं बोट जर आमच्या डोळ्यामध्ये टाकाल का नाही, आपली शायरी बंद करा, तिरंग्याच्या शायरी सुरुवात करा. समजलं की नाही? विचाराचं पूजक बनलं पाहिजे मनुष्यानं. ते टाका तिकडे कलगीनं तिरंगानं कोणता तो तुर्राव आहे ना कोणता ते आम्हाला काय देणं घेणं आहे. समजलं. आणि म्हणून काय म्हणतो अरे कोणाच्या माथ्यावर लावून नाही रे. बरोबर आहे. हा गावात भेटला का नाही माझ्या? धीर तो गंभीर उतावर तो बावडा. तुम्ही सांगा माय बाप हो बगड्याची बरोबरी करेल का ह्या नरक काय कावडा? आणि हे चोरी चारीचे धंदे बंद कर, नाही एखादी दिवस तो टाकीन त्या तोंडामध्ये. आवडा म्हणतात ना मी खाईन चिवडा तर तुम्ही. आणि तुले वाटत त्या घरच्या नाली समोर जर झाला असेल कचरा तर हे माझ्या घरी मी तुले इमानानं देतो चिकास न पावडा. द्या समजलं की नाही? आणि म्हणून अरे हा डावात भेटला शेकवतो आणि ठेवून टांगी व टांग्याची फलकवतो. डावात भेटला शेकवतो टांगी व टांग ठेवून फलकवतो. डावात भेटला शेकवतो टांगी व टांग्याची फलकवतो. डावात भेटला शेकवतो टांगी व टांग फलकवतो. अरे गणी मी गावा करते हसायला. ओके मा. अरे गणी मी गावा करते हसायला. टाकून सामान मायाची कार कावतो रे. मा पाय नके का म्हणते तुमचं सामान टाकतो आणि टरकवतोय. तो जेव्हा आपलं सामान उठा म्हणते तर मग मी काय असं जाऊ का जी? नाही टाका काय सन्माननीय आमचे पार्टीचे संचालक साहेब आकाजी डांगोरे साहेब यांच्याकडून रेल्वे गोंदी यांच्याकडून 50 रुपयाला धन्यवाद. हा विलास भाऊ नेवारे यांच्याकडे 5-5 रुपये मिळालेले आहेत. पार्टी आभारी आहे. धन्यवाद. 5 काही हरकत नाही. आणि म्हणून अरे हा डावात भेटला शेकावतो आणि ठेवून टांगी व टांग्याची फलकवतो. मा पहिले टरकवतो मला फलकवतो म्हणताना बरोबर आहे ना? अरे गणी मी गावा करते हसायला. फलकवतो रे. पाहिजे बापा आता मला फुलकवान गावात आला भेटला गावात आज याची शेकवतो.
हम दुश्मन को कभी कम नहीं आते, हम दुश्मन को कभी कम नहीं आते। और तुम करते शायरी तो हम भी भार नहीं झोंकते। समजे की नाही? कोण कोणाला म्हणते? शाहीर जी हा शिवाजी महाराज आणि अफजल खान या दोघांमधली चकमक आहे। जो अफजल खान मस्त लंबचक्र उंच पुढं हा, परंतु त्याचा तो गनिमी कावर असते आणि म्हणते अशा अशा पद्धतीने मी शिवाजी महाराजाचा वध करीन असं ही त्याची चाल असते। आणि म्हणून त्या शिवाजी महाराजांना आमंत्रण देते भेटीसाठी। पण शिवाजी महाराज माझ्यासारखे असतात, पण कुशाग्र बुद्धिमत्ते जे असतात। आणि मग काय होतं तुम्हाला सांगतो, शिवाजी महाराज चिलकत घालून आणि वाघनख्या दोन्ही हातामध्ये घालून ते अफजल खानाच्या राजवाड्यामध्ये जातात आणि त्यांचा अंगरक्षक असते जीवा महाल्ले तर जातात। तर तुम्हाला सांगतो त्या अफजल खानाच्या राजवाड्यामध्ये जातात ना, तर अफजल खान त्याने खांद्याला खांदा मिळवण्याचा प्रयत्न करते, पण भास्कर कुलकर्णी मागून वार करत नाही। तर जीवा महाल्ले त्याचा एक हात छाटते आणि शिवाजी महाराज टाकते त्या अफजल खानाच्या बोंबलीमध्ये त्याच्या बोंबलीत हात टाकते ना, पुऱ्या काढते आतड्या बोकड्या बाहेरनं ते लागते रक्ताची धार भ्याक आवाज करते। मला सांगा भ्याक आवाज कोण करते? तो अफजल खान मर गई वो अम्मा घे ना का समजतं तू आम्हाला फिंगर पोकर पाहिलास कसं टाकलं कसं आहे ठोकर एवढा ठोकर आहे शिवाजी महाराज लहानसा माणूस पण कसा आहे त्याचा ठोकर अवजार बरोबर आहे। हा डावा तर भेटला शेकवतो आणि टांगीवर टांग ठेवून फलकवतो अरे कणी मी जावा करते हाताला आता कुसायाची फलकवतो ओके मा आणि भेटला डावा तर आज्याची शेकवतो टांगीवर टांग ठेवून फलकवतो भेटला डावा तर आज्याची शेकवतो टांगीवर टांग ठेवून फलकवतो शाहीर साहेब म्हणते मोराच्या घुबडाच्या पायाले घुंगरं बांधले तर मोरासारखा नाचल का? माझं म्हणणं तुम्हाला प्रत्येक तुम्हाला सांगितलं तुम्ही गाणे कोणते बनवा शेरा बनवा, तुमच्या गाण्याची तोड तुमच्या गाण्याला विषय जर नाही तोडलो ना शायरी बंद करून दी। दमदार मेरा चैलेंज है, मेरे को ऐसा लगते जिगर मिला नहीं अभी तक के। ये आगे उधर ना आगे उधर मिल गए मेरे को, लेकिन ये लगते जिगर मिल गए मेरे को। लगते जिगर लगा आप पागल बनवते जी का जादू आहे? मला जादू 21 अंड्याच्या कोंबडा 21 अंड्याचा कोंबडा सांगतो कोंबडा सांगा बरं वारे तुझ्या कोंबडा चला हे कपडे काय म्हणतात शिवाजी महाराज? काय करते समजलं गनिमी गावा करते की नाही? हा समजते स्वतःले पहाडी आलो आणि तुम्ही तर सांग टाकू की घालू एवढा धष्टपुष्ट असून भरा हाताच्या बांगड्या हातात बांगड्या आणि शालू कशाला घाल कशाला म्हणजे मर्द असून तो बायासारखं सोंग करत आहे ना गनिमी गावा करत आहे ना एवढं मास कोणत्या कामाचं रे? शिवाजी महाराजापेक्षा अफजल खान 4 पटीने शरीर आणि शरीर एष्टीने मजबूत असतात, समजलं की नाही? तू समजते स्वतःले पहाडे आलो आणि तुम्ही तर सांगा टाकू की घालू हातात बांगड्या आणि कानावर शालू आणि ती अम्माजीचा वाजवणे वाजवतो रे डावाचा आज्याची शेक डावाचा आज्याची शेक
गपच्या बसल का नाही. पुसून आला म्हणून यानं काही खाल्लं नसेल का मदनाचा चोर या जनतेला दिसल का आणि वायला विना ढोर सांगा वकराला कसल का असल का जी नाही. आणि म्हणून नाही का पुढे तो माझा शिवाजी महाराज त्या अफजल खानाला काय बोलते आहे कितीही गोड असतील नागपूरचे संत्री तर फिके पडतील का भुसावरचे केरळ आणि जिची मया तिने बाजवानो वांजल्या नारीले होतील कापूर किती गोड असतील नागपूरचे संत्री तर फिके पडतील का भुसावरचे केरळ नाही. आणि जिची मया तिले वांजल्या नारीले होतील का जी पोरं नाही. आणि तुले माझ्यासोबत मजा येत असेल नाही का सुरत कारण मी एका दिवसाने मारतो 5-7 फेर ओके बाय 5-6 फेरा मरण का वाचन तेवढे नका मारू पागल झाला का तो नाही म्हणत मलाच मरणी आहे तेवढे नाही मारावा आता छात्यामध्ये दुखणं चालू झालं भाऊ हो पण फेर कायचे होते फेरा खायचे म्हणजे आता किती राऊंड होया चौथा चौथाला 1 राऊंड आहे म्हणजे 5 फेर मारत नाही का मी आणि तरी मला म्हणते अंगावर मास नाही हो का? काय मासाची गोष्ट स्टॅमिना ते फेर मारू झाला बारीक आहे तरी स्टॅमिना पहा म्हणा पॉवरफुल एनर्जेटिक काम समजले की नाही आणि म्हणून काय म्हणतो आहे हा चलो सुनिएगा या भरल्यानं मेली माझ्याशी बाणी आणि वागणं केलं टोळका तुला पाणी या भरल्यानं मेली माझ्याशी बाणी त्याच्या टोळका तुला पाणी आपल्या मेंढीचं तोंडाचं फाडून ठेव आपल्या मेंढीचं तोंडाचं फाडून ठेव माया मेंढू मी बायकाचा काय म्हणतात शिवाजी महाराज काय या भडव्यानं केली माझ्याशी भाणी अरे 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 आणि वागणं ते टाकतो न काढतो लाल पाणी अरे मा लाल पाणी लाल पाणी काढतो म्हणते लावतो म्हणते खालून रक्ताची धार काय गो समजलं की नाही या भडव्यानं केली माझ्याशी भाणी आणि वागणं ते टाकतो न काढतो लाल पाणी काढते की शिवाजी महाराज म्हणतात काय? आपल्या मेंढकीचं तोंडाचं फाडून ठेव केवढा 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 आपल्या मेंढकीचं तोंड असं फाडून ठेव म्हणते बरं आपल्या मेंढकीचं तोंडाचं फाडून ठेव माया मिट्टू मी पाय कसं सरकवतो रे म्हणजे मिट्टू कोणता लाल चोसवाला हा मिट्टू माया मिट्टू मी पाय कसा सरकवतो आणि ठेवून टांगीवर टांग्याची फार कवतो विषय कवतो ठेवून टांगली आधी विषय कवतो टांगीवर टांगतो हर चमकने वाली चीज कभी सोना नहीं होती हर काली चीज कभी कोयला अरे वही लोग गुलाम होते जिन्हें अधिकार की पहचान नहीं होती और धोखा वही लोग खाते जिनके हौसलों में जान नहीं होती जान नहीं होती आणि म्हणून शाहीर साहेब शेवटच्या कवितामध्ये म्हणतो आहे काय म्हणतात माझे शिवाजी महाराज अरे नांगर माया मी सलामत ठेवतो आपली बाजी पेराने मी हातभर घालतो शाहीर निशाण माने करतो तुझा भरतो काय म्हणतात शिवाजी महाराज नांगर माया मी सलामत ठेवतो आणि तू बांधी पेराने हातभर घालतो खाला खाला जाईल हा जिसको आगे से नहीं जमता वो पीछे से वार करता जैसी करता करनी वैसे ही भरता अरे मैं भी वो भारतवासी हूँ समझी कि नहीं और मुझे वो धरती माँ की कसम है मैं अपने जात पे उतरा तो ज्या नींबू नहीं घुसता वहाँ नारियल घुसता ओके माँ मोठी आपत बुरेवाला की बिन बुरेवाला बुरे वाला अरे बापा तर मोठी आपत हाँ मोठी आपत अगे पुरी खास बीस मिटून जाते दिल बरोबर माहिती आणि म्हणून काय म्हणतो नांगर माया मी सलामत ठेवतो आणि तू बांधी पेराने हातभर घालतो शाहीर निशाल मध्ये करतो तसा
आणि काम उद्याचा आजाचा उरकावतो रे. हो का? कल किसने देखा? बरोबर आहे. बरोबर आहे. आजच उरकवतो मी. हा, काम उद्याचा आजाचा उरकावतो रे. गावाचा भेटला शेकवतो, गाडीवटांचं फलवतो. गावाचा भेटला शेकवतो, गाडीवटांचं फलवतो. तर बंधूनो, आमचे मोठे बंधू धर्मापालजी सोमकोर साहेब हल्लीमुका वाघोळे यांच्याकडनं परत आमच्या पार्टीला 200 रुपयाचं प्रेम पुष्प मिळालेलं आहे. पार्टी आभारी आहे. त्याचप्रमाणे खानेकरजी संत्र्याची दलाल यांच्याकडून 100 रुपये मिळाले. धन्यवाद. हा, हे गाणं होईल ना, गाणं आहे ना. दा 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 दा. आणि कसं जीवाले वाटते बरोबर आतमध्ये गेल्यावर आतमध्ये गेल्यावर मुंबईवाली मुंबईवाली केला तू लागून आली आणि माझी उरकून टाकली साधी. ओके बाय. कोणाची? तुमची. हा, आणि काय सांगू मेरी बरबादी व सुन मेरे अमीरा दीदी. काय सांगू मेरी बरबादी व सुन मेरे अमीरा दीदी. अमर बाबा थांबा, घाई नको. हा धर्मपाल भाऊ घे पैसे घे ना. ए दुरे हो का? हा नंदाबाई, मातोश्री नंदाबाई. आमच्या आली अट्या काट्यावर आणि याची फाटण कशी करतात रे सुरतच्या डावावर. याची फाटण कशी करतात रे सुरतच्या डावावर. म्हणजे माझी टोटर फटक पटक कशी अशी तुम्हाला फाडतो म्हणजे आणि म्हणून माझं सुद्धा गाणं बनवलेलं आहे याच्यावर ठीक ठीक. कसं? तुम्ही माझी पतंग तरळ फाडेल म्हणजे हा समजलं. हा, तर हा काय याच्यासोबत याच्या गावाला गेलो मी. तुम्हाला सांगतो याच्याकडे नोकरच होतो मी. अभिमान. नौकर. हो, मी गरीब माणूस, हा श्रीमंत माणूस. तुम्ही झाल्या नौकर ना खाता ठोकर. हा, समजलं. तर मग पाय नाही लागत म्हणते बरं. रावजी काय झाला? आणि रोज बसते उरावर. मला रोजाच्या बसते उरावर. तुमच्या कोणाच्या? तुमच्यावर बसते. माया उरावर नाही मी बसतो. अच्छा, तुम्ही बसता उरावर. कशाला? कशाला? यानं घेतला का ट्रॅक्टर? अभिमान. किती 9 लाखाचा ट्रॅक्टर घेतला बापरे. आणि याले काही ट्रॅक्टर चालवता येई नाही. ते यानं मला बोलावलं. ते निशान भाऊ म्हणते राहिलं म्हणते माझ्याकडे कामाला ये ना म्हणते. मला कामाला कायले? मला नोकरच राहून जा तुमची. अरे बापरे, मग कायले इकडं तिकडं आधी इधर और आधी उधर. बरोबर आहे की नाही? राहिलो नौकर. तर मग तुम्हाला सांगतो, तर तो ट्रॅक्टर निर्जीव आहे पण त्या ट्रॅक्टरची भावना काय म्हणते? काय? साला म्हणते हा माणूस का कोण हरे म्हणते. त्या माय बहीण मा एक दिवस मला सुखाचं नाही झोप नाही घेऊ देत म्हणते. आला कशी आपण मग टाकलं म्हणते चाबी करते म्हणते चालू. बसला म्हणते स्टेरिंग वर. कधी चिखला करायला नेते, कधी प्लाव मारायला नेते, कधी फन मारायला नेते. त्या माय बहीण मा नाही रात्री कधी रात्री झुकते म्हणते, कधी रातच्याने हकलते. कधी सकाळी कधी दुपारी बसते तर कधी संध्याकाळी बसते. म्हणजे 3 टाइम बसते. तर तो ट्रॅक्टर म्हणते आणि मला जर बोलता आलं असतं म्हणते तर याला शानपण सांगितलं असतं म्हणते. तर तो ट्रॅक्टर काय म्हणते? वो बोलता नहीं मगर उसकी भावना क्या कहती है मैं बता रहा हूँ आपको शायद जी. बताओ. नाही लागत म्हणते बरं आणि रोज बसते उरावर. खोटं नाही मी सांगतो खरं रे माझी दुखते रे कंबर. खोटं नाही मी सांगतो खरं रे माझी दुखते रे कंबर. खोटं नाही मी सांगतो खरं रे माझी दुखते रे कंबर. खोटं नाही मी सांगतो खरं रे माझी दुखते रे आता तो 21 अंड्याचा कोंबडा. कोंबड्या. आंब्याचं झाड पाहिलं ना तुम्ही? कायचा? आंब्याचं झाड. आंब्याचा. हो, आंबा पाहिलीस का? नाही बाप्पा. पुन्हा पाहिलीस आंबा? बरोबर, त्या जिल्ह्यात आंबे नाही लागत. का लागते? शिरा लागते. का लागते तर? चिचा. 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 तुम्हाला सांगतो
आंब्याला जेव्हा पकवायचं असलं हा. बरोबर आहे तर त्याला कशामध्ये पकवल्या जातं? कार्बन मध्ये कार्बन आता निघला बा तोनशी मध्ये तोनशी बरोबर आहे हा. कळशीमध्ये पकवतात की नाही? आणि तोच होय कोंबडा, ओके हो का तोच होय कोंबडा. कोंबडी हा कोंबडा सांगते हा. पण मी माया बुद्धीने ते पटलंच नाही आणि पटणार नाही शेवटपर्यंत. हा. हो या गोष्टीसाठी हो कोर्टामध्ये केस जरी टाकलं तर तरी माझी तयारी आहे. हो का आपल्या घरचे 4 हेला गाण ठेवून पण केस जिंकल्याशिवाय तर नाही जाणार. हो. हा, समजलं की नाही? आता तणशीमध्ये कोंबडी जेव्हा अंड्यावर बसते बरोबर आहे तर तणशीमध्येच बसवले जाते की नाही? आता तसं तो झाडावरचा आंबे तोडणे आणि त्याले त्या तणशीमध्ये पिकू टाकणे. समजलं? हा, ते होय समजलं का? 7 एकर 7 7 दुने 14 7 तिरी 21 स्वर्ग आहेत. स्वर्ग समजलं का नाही? 21 स्वर्ग आहे. तिथे कोणी अभ्यासू लोक असतील आणि याची जाणभान त्यांना आहे. समजलं? तर दोघांमधून काय म्हणते बाबा? दोघांमधून हा तिघांमधून तिघांमधून 2 वर गेले आणि 1 खाली आला. एक वरती आणि दोघं खाली. ते वरती कोणतं तुकोबा राहायचा अभंग आहे. तम म्हणजे काय? नरकची केवळ रजत सबल माया दळ तुका म्हणे ते सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ. तम म्हणजे काय? नरकची केवळ. हा एक झाला म्हणजे या तमापासून आमचा सत्यानाश आहे. दुसरा आहे रजतो सबल माया दळ. हा सुद्धा मोहमायामध्ये गुंतवणार आहे. आणि तुका म्हणे ते सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ अहर्निशी. सत्व नावाचा एक वरती गेला आणि 2 जण खाली आले. ज्यानं सत्व नावाच्या काय म्हणते त्या कोंबडीले आतमध्ये अंतरामध्ये जर ठेवलं तर त्याचा कल्याणच कल्याण आहे आणि इतरांचा सुद्धा कल्याण आहे. हे तुमच्या गाण्याचं रहस्य. पण त्या गोष्टी मला पटल्या नाही. मी उत्तर सांगितलं तुम्हाला बरोबर आहे भाऊ. पण अजूनही मला ते आता शाहीर साहेब काय म्हणतील? तुले गाणं पसंत नाही आलं पटलं नाही तर मग उत्तर काय सांगलं? सांगितलं मी लोकांना अंधारात नाही ठेवत. समजलं की नाही? आणि म्हणून बघा माझं सुद्धा गाणं काय म्हणतं. आशय विषय कशा पद्धतीने तोडल्या जातं. मी जेव्हा सुग्रीन म्हटलं तर तुम्ही काहीतरी म्हणायला पाहिजे होतं. ऐसा नाही होता सूरजजी. मैं बरी बात नाही कहूंगा. प्रत्येक गोष्टीचा मी तुम्ही कोंबडा म्हणलं तर मला काहीतरी वेगळं म्हणायला पाहिजे. ज्या अनुसार कोंबड्याला कापतात की रे भाऊ? बरोबर आहे. समजलं? आता मी काय म्हणतो? अरे असा महादेव मोठा जती आणि त्याची अर्धांगी पार्वती. जसं येळ माळ्याची सती नव्हे आणि म्हणून बकरा हौसी न कंबला. अरे 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 बकरा कोणता? दाड्या बकरा का कोणता? खसी बकरा. तुला खोसी खोसीच आवडते की मोठ्या? कापला बकरा आणि त्याच्या समोर ठेवले पैसे 11. बकरा कशाला? आणि सुरत शहर त्या बकऱ्याच्या भोवताल मारे चक्रा. अरे बाबा काय नल्ली. तो मारे चक्रा. त्यानं मटण खाल्लं आणि शायरी करायच्या वेळेस जो दाखवे निशाण शायरी आपला नखरा. नोकरा बापरे एवढा नोकरा. बापा तर मटण खाल्ल्यावर फुटतय नाही येईन का जी? मी त्याची या पहिला सुरत शहरच्या कोंबड्याला की टाकलो. बरोबर खाल्लो नाही भातपूज करून पारती माय बहिमा सगळ्यात कुचकल्या. सगळ्यात लेग पीस घे. लेग पीस सब पुरा पुरे आटल्या पुरे सगळं. आता या पुरीनं खाल्लं. आजकाल थंडी आहे का नाही तर अंडे खाऊन गरम होते मी. बिलकुल खा तुला सांगून राहिलो. आणि म्हणून काय म्हणतो? अरे बकरा हौसी नका पला. अरे हिस्सा घ्या हो घ्या आपला. साधू संतांनी जपला देवानी काली शपला. साधू संतांनी जपला देवानी काली बकरा हौशीनं कापला ना हिस्सा घ्यावं घ्या आपला. असं साधू संतांनी जपला देवाधिकानी श्रापला. साधू संत काय म्हणतात? काय? हिंसा करू नका रे. पापाची भागीदारी नको म्हणा. परंतु आम्हीच माणसं देवाच्या पुढे नेऊन त्या बकऱ्याला कापतो. हो हो शिकण्यासारखी वस्तुस्थिती आहे बंधूंनो. लक्षात ठेवा. शायरी काही नंगा नाच नाही. या गोष्टी आम्हाला मांडता यायला पाहिजेत. हो समजलं? आणि म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी या तमाशाला राष्ट्रीय खरी गंमत उपाधी दिली नाही काय? आणि म्हणून तुम्हाला सांगतो
हे आमची माणसं संत काय म्हणतात साधू संत काय प्राणी मात्रावर तुम्ही दया करा त्यांना कापू नका बरोबर आहे म्हणतात की नाही पण आम्हीच माणसं नंदाजी हेटी अगी मा नंदाजी हेटीला श्रद्धाताई नानोटकरचं गाव जे आहे त्याची रविवारी जाऊन बा तुम्ही उद्या आणली का फिरच करून सुरी अगी मा गोवा फरीद गिरडवाले टपालच्या वाघोबावाले कवारा भिवसन वाले हाँ और सोनू बोरकल मोहारी वाले अगी मा हा एक नंबरचा खाटक आहे हा याले वरत जागा भेटणार नाही तुम्हाला सांगतो मजाक नाही करत हा तर आम्हीच माणसं त्या बकऱ्याला नेऊन देवाच्या पुढे कापतो की नाही तो प्रश्न तुमच्या दोन डोळ्यासमोर आहेत हो अरे बकरा हौसी न कापला आणि ही साध्या हो घ्या साधू संतांनी जपला देवा ठिकाणी श्रापला तर असं तुमच्या गावासारखं गाव होतं बंधूनो आणि मंडईच्या दिवशी तुम्हाला सांगतो त्या गावामध्ये पाहुणे येणार होते आणि म्हणून गावातले लोक गोळा झाले 5-10 लोक आणि एक बकराच घेतला तुम्हाला सांगतो बकरा घेतला आणि त्या बकऱ्याला कापला लिस्ट बनवली कोणाला लागते रे कोणाला सांगा लवकर 20 शिष्य केले त्याचे 20 शिष्य केले पण संख्या वाढली त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो घेणारे आले 30 शिष्य झाले 20 आणि घेणारे आले 30 आणि तुम्हाला का सांगू कोणी देऊ लागले घुस घुस म्हणजे रिश्वत नाही का 1000 रुपयाचे हिस्सा आहे ना हे 1200 घे पण मला पहिले दे आणि त्याच्यामध्ये झाला तो झगडा त्याच्या पुढे काय म्हणतो ते काम करण्याचे 20 न भाड खाणाऱ्याचे 30 त्याचे हिस्से केले 20 न तिथे घेणार होते 30 घेणाऱ्याची संख्या वाढली मग कोणी देऊ लागले घुसन गेले परतून लवकुश रामाचे पूर आले होते त्या बकऱ्याला जेव्हा कापलं तेव्हा काही लहानशी गोष्ट नाही आणि म्हणून शायरी करना इतनी आसान बात नहीं और दुनिया में स्त्री पुरुष और श्रीखंडी इसके अलावा दूसरी कोई जात नहीं मगर कुछ मक्कारों ने पेट भरने के लिए हमें जातियों में बांटा शायर निशान कहता है ऐसे लोगों को पकड़कर और जगह देखकर मारो लात से त्याचे हिस्से केले विसन तिथे घेणार होते तिस कोणी देऊ लागले घुसन गेले परतून लवकुश देवी मटण खाऊ लागले मग त्याच्यामध्ये काय तुम्हाला सांगतो सांगा याची चेंगड मछली तो म्हणे मले दे तो म्हणे मले दे मग त्याच्यामधून एक जण उभा झाला ते 20 बाजूले करा म्हणे आणि ते 30 बाजूले करा म्हणे मी एकटाच बकरा ठेवतो म्हणे एवढा कातावला होता एक होता हपापला आणि बकरा अवघाची मापला तो राक्षसी अवताराचा माणूस आला ते दिन म्हणजे पुरा बकरा मी ठेवतो म्हणते एक होता हपापला आणि बकरा अवघाची मापला साधू संतांनी जपला देवा ठिकाणी श्रापला साधू संतांनी जपला देवा ठिकाणी काही हरकत नाही 5 मिनिटांमध्ये आपल्यासमोर ही भूमिका मांडतो आहे ऐका पुढे काय म्हणतो ते मग काय झालं मुख्य जनावर असतात पण सगळ्यांना त्यांना बोलता येत नाही पण त्यांना सुद्धा भावना असतात बरोबर आहे समजलं की नाही तर जेव्हा त्या बकऱ्याची माय आणि त्या बकऱ्याच्या मायाजवळून त्या बकऱ्याला जेव्हा नेलं आणि काही अंतरावरून
त्या बकरीच्या डोळ्यासमोर त्या बकऱ्याच्या गर्दानीवर सुरी फिरवली तेव्हा माझ्या त्या बकरीच्या डोळ्यातून असुरच्या धारा वाहू लागल्या. अरे 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 म्हणे काय रे देवा म्हणे कशाला मला जन्माला घातला असे म्हणे मी माझ्या डोळ्यासमोर मी माझ्या पोराची हत्या करताना बघतो आहे म्हणे. तुम्ही सांगा जी तुम्ही सांगा तुमच्या डोळ्यासमोर जर तुमच्या पोराची जर हत्या केली तुमच्या भावना काय म्हणते सांगा बरं. पण ती माझी बकरी काय म्हणते बोलू शकत नाही पण तिच्या भावना काय म्हणतात ऐका म्हणतो हमारे आदर्श रामदास जी कोल्ले साहब इनके ओर से इस विचारधारे पर 100 रुपए का पारितोषिक मिला. हमारी पार्टी उनको तहे दिल से शुक्रिया अदा करती है. थैंक यू सर. बकऱ्याची रे मायन तिला तीनच होते पाय बकऱ्याची रे मायन त्याचे तीनच होते पाय सारी वैर्याची पंगत आणि त्याची संतत माय बाप हमारे बड़े भैया उमेद दादा बंसोर इनकी ओर से 200 रुपए का नजराना आया है. इनके लिए जोरदार तालियों से बरसात होनी चाहिए. बजाओ भैया क्योंकि पुरस्कार करणं खूप महत्वाचे आहे. हा रामदास दादा वाघारे यांच्याकडून 50 रुपये आलेले आहेत. पाठी आभारी आहे आणि म्हणून काय म्हणतो त्याचप्रमाणे धर्मराजजी हा सन्माननीय आमच्या भावांचे गुरुजी पुरुषोत्तमजी खांडेकर माझे सुद्धा गुरुजी यांच्याकडनं 50 रुपये आलेले आहेत. पाठी आभारी आहे म्हणून बकऱ्याची रे मायन तिला तीनच होते पाय तीन पाय सांगतील ना शाहीर साहेब आता म्हणतील 3 पायाची बकरी रहते का मैं अभी इसी वक्त इस महफिल के सामने पूरा गाना फुला के दूंगा समझे कि नहीं बताऊंगा उसका 3 बकऱ्याची 3 पायाची बकरी कोणती समजले की नाही बकऱ्याची रे मायन तिला तीनच होते पाय सारी वैर्याची पंगत न त्याचे संतच बाप माय बकऱ्याला खाणारे सगळे जण ज्यांनी कापले ते पण त्या बकऱ्याचे मायबाप हे संत होते बरोबर. तर मग काय झालं जेव्हा गोंधळ जेव्हा म्हटलं या 30 लोक जमा झाले अरे कोणी खुरावर टपला एक जण म्हणे मला खुरं पाहिजे मला दुसरा म्हणे मुंडी पाहिजे तिसरं म्हणे मला बकऱ्याचा भेजा पाहिजे आणि एक जण म्हणे मला नल्ली पाहिजे. नाही नल्लीचा भाग माझ्यासाठी ठेवता तुला नल्ली पाहिजे खूपच आवडते मला चुरपायला. अरे बापरे चुरकू अशी गोरी गोमटी पडली असेल तू आता नल्लीचा कमाल आहे. हो नल्लीचा कमाल आहे. वा रे वा काय हरकत नाही म्हणून बकऱ्याची रे मायन तिला तीनच होते पाय सारी वैर्याची पंगत आणि त्याचे संतच बाप माय कोणी खुरावर टपला आणि कोणी मुंडीवर टपला. साधू संतांनी जपला देवा ठिकाणी श्रापना साधू संतांनी जपला देवा ठिकाणी आखिर का शान्या पेश कर रहा हूँ जरा गौरतलब हो जाए. पत्थरों से टकराने के लिए पत्थर होना पड़ता है और लोहे को अगर काटना है तो पौलाद होना पड़ता है. मुस्कुराना भले जिंदगी का दूसरा रूप हो पर इंसान को जीवन में एक न एक दिन रोना भी पड़ता है. क्या बात है. जमाने का विचित्र उदाहरण देखने को मिलता है और बारात में दूल्हा पीछे तो जमाना आगे चलता है. अरे बाप तो इसका एक ही मतलब निकलता है यारो क्या? सुख में जमाना साथ चलता है और दुख में जमाना साथ छोड़ देता है. छोड़ देता है. आणि म्हणून आता तरी जागृत बना कोणी तुमचा मायबाप नाही. दिल्ली जर गाठायची असेल बांधवानं तर हे जात सोडून एकीकरणाशिवाय तुम्हाला पर्याय नाही. एक बना रे अरे एक बना समजलं. तेली कुणबी मांग मेतर हे काळा जातीवाद काढा आणि एक बना एका छत्रछायामध्ये या आणि दिल्लीच्या संसदेमध्ये तुम्ही राज करा. समजलं. अगर लहू का रंग बदल सकता है तो जीने का ढंग बदल सकता है. एक इंसान अपना ईमान बदल सकता है तो विचारधारा बदलने में कितनी देर लगेगी. और हम आजादी का जश्न तब मनाएंगे जब इस देश की मूल निवासी कौम जागेगी. कौम जागेगी. आणि म्हणून बाबा रे ऐका शेवटच्या काळात माझे गुरुवर्य पुरुषोत्तम खांडेकर साहेब लिहितात सांगतात ऐका
त्या बकऱ्याला जेव्हा हिस्से केले 20 आणि घेणार होते 30 तर त्याच्यामधून कोणाकोणाला बकरा भेटला. समजलं की नाही शाहीर साहेब? माझा बकरा करा खुला आणि ऐका सद्गुरूच्या मुला कोणाकोणाला भेटला कोण त्याच्यातून सुटला. होता भावार्थ लपला, हो का? होता भावार्थ लपला आणि पुरुषोत्तमानाची पला आणि साधू संतांनी जपला देवा ठिकाणी जपला. साधू संतांनी जपला देवा ठिकाणी जपला. सन्माननीय आमची मोठी भगिनी आमचे गुरुजी गुरु पुरुषोत्तमजी खांडेकर साहेब यांच्या शिष्य